मुहूर्तमेढच्या आदल्या दिवशी जातं सजवण्याची घाई चालली होती. ब्लाऊज पीस, हिरव्या बांगड्या, मेहंदीचे कोन, कळस, हळदी कुंकूचे पाकिटं ह्या सर्वांनीच सजावट करायचं ठरलं. सोबतच पितळाची भांडी आणि सूप, पुट्टी अशा पारंपरिक गोष्टीसुद्धा आम्ही सजावटीसाठी वापरणार होतो. त्याचबरोबर इथे फुलांच्या माळा आणि आपण गणपतीच्या डेकोरेशनसाठी जे चकाकीचे कागद वापरतो त्याचा सुद्धा डेकोरेशनमध्ये वापर करायचं आम्ही ठरवलं आणि तेच आम्ही जिड्यावरती लावत होतो. दुसऱ्याच दिवशी हळद दळण्याचा कार्यक्रम असल्यामुळे सगळेजण अगदी उत्साहात कामाला लागले होते. छान सजावट करण्यासाठी सज्ज झाले होते. जी मटकी असतात, मातीची मटकी, त्या सगळ्यांना प्रेरणाने सुंदर असा कलर दिला होता आणि त्याचा सुद्धा सजावटीमध्ये आम्ही वापर करणार होतो. मम्मी किरकोळ गोष्टी हातात देत देत व्हिडिओसुद्धा शूट करत होती आणि काकीसुद्धा इथे आमच्या हाताखाली आम्हाला जे लागते ते सगळं देत होती. पितळाची भांडी स्वच्छ धुवून देत होती आणि मी आणि काका जिन्याची सजावट करत होतो. सर्वात आधी आम्ही खालची सर्व सजावट करून घेतली आणि त्यानंतर मग वरती जिन्यावरती ह्या माळा ज्या आहेत त्या सोडण्याचं काम चालू होतं. आणि मग नंतर सगळ्यात शेवटी जात्याला रंग देण्याचं काम इथं मी करत होते आणि अशा पद्धतीने सर्वांचीच मदत घेऊन सजावट अगदी सुंदर झाली होती. दुसराच दिवस उजाडला आणि तुम्हाला इथे सजावट दिसत असेल. ह्या सजावटीमध्ये आम्ही जास्तीत जास्त पारंपरिक गोष्टी आणि ज्या सौभाग्याच्या गोष्टी असतात त्या वापरून सजावट करण्याचं ठरवलं होतं आणि सजावट अगदी तशीच झाली होती. मुहूर्तमेढ होतो आणि त्यानंतर लग्नाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांची सुरुवात होते. आमच्याकडे आधी देवीची ओटी भरली जाते, मग मुहूर्तमेढ, त्यानंतर दारी तोरण लावलं जातं, हळद दळून सुवासिनींना जेवण वाढतात आणि मग चुडा भरण्याचा कार्यक्रम होतो. सकाळी सकाळी 7:30 पावणे 8च्या दरम्यान जैन मंदिरामध्ये ज्याला आम्ही बस्ती म्हणतो तिथे आम्ही आलेलो, कारण देवीची ओटी भरायची होती. पद्मावती देवीची ओटी आम्ही भरतो आणि त्यानंतर घरी गेल्यानंतर मुहूर्तमेढचा कार्यक्रम होतो. तर ही ओटी जी आहे ही मंगळवारी किंवा शुक्रवारी भरली जाते. 28 नोव्हेंबर 2023ला मंगळवार होता आणि त्याच दिवशी हा ओटी भरण्याचा कार्यक्रम अगदी छान पार पडला. त्याचाच हा व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी बरेचसे छान छान कार्यक्रमसुद्धा पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आधी सुरुवातीला रीतसर पूजा होते. हे भगवान पार्श्वनाथांचं मंदिर आहे, त्यामुळे पूजा करताना आधी भगवान पार्श्वनाथांच्या मूर्तीवरती जलाभिषेक असतो, दहीचा अभिषेक केला जातो, दुधाचा अभिषेक केला जातो. अत्यंत शुद्ध आणि सात्विक भावनेने पूजा केली जाते. त्यानंतर आरती केली जाते आणि मग देवीची ओटी भरली जाते. इथं तुम्हाला अभिषेक पाहायला मिळत असेल तर इथे जलाभिषेक चाललेला आहे. दही आणि दुधाचा सुद्धा अभिषेक होतो, पण काही कारणास्तव त्याचं शूटिंग मला घेता आलं नाही. बाकी इथे सगळेच जण अगदी श्रद्धेने पूजा पाहतायत आणि जे जैन मंदिर आहे आमच्या कॉलनीमधलं ते असं दिसतं, असं आहे ते. बाहेरून सुद्धा याचं शूटिंग घेतलेलं आहे. आणि त्यानंतर नवरदेव म्हणजे सुशांत, त्याचे सुद्धा काही विधी असतात, ते सुद्धा आम्ही योग्य पद्धतीने केले आणि पंडित मामांनी खूप छान पद्धतीने सगळीच पूजा जी आहे ती केली आणि सुशांतकडून सुद्धा ज्या विधी करवून घ्यायच्या असतात त्यासुद्धा विधी केलेल्या आहेत. आणि मग आता पद्मावती मातेची ओटी आपल्याला भरायची आहे आणि त्यासाठी इथे पंडित मामी ज्या आहेत त्या देवीला साडी नेसवतायत, देवीला हार घातला जातो आणि त्यानंतर मग देवीची ओटी भरली जाते. त्यासाठी खाऊची पाने, भिजाणे, फुलं या सगळ्याच गोष्टी 5-5 आपल्याला पुढे मांडायच्या आहेत. मग एक ब्लाऊज पीस ठेवायचा आणि त्यावरती सर्वजणी ओटी घालतात. गहू, हळकुंड, लिंबू, केळी असे वेगवेगळे पदार्थ असतात, त्या सगळ्यांचीच ओटी घातली जाते. देवीला ओवाळलं जातं. हळदी कुंकूचा छोटासा कार्यक्रम होतो आणि 5 किंवा 7 जणी किंवा 11 जणी अशा ह्या ओटी घालण्याचा कार्यक्रम करतात आणि तोच कार्यक्रम इथे चालू आहे. सुशांतची मामी, दोघीही मामी, मावशी, त्यानंतर मी, मम्मी आणि शेजारच्या ज्या स्त्रिया होत्या, मैत्रिणी होत्या काकीच्या आणि मम्मीच्या, त्या सगळ्याच जणींनी ओटी घातली आणि त्यानंतर पुन्हा इथे एक नारळ दिला जातो आणि वेगवेगळे जे पूजाविधी असतात नवरदेवाचे ते सुद्धा इथे पार पडले होते आणि मग त्यानंतर आरती झाली. छान एका ताटामध्ये भरपूर असे दिवे घेतले जातात आणि आणि सर्वजणच अगदी श्रद्धेने आरती करतात. श्रद्धापूर्वक इथं सगळेजण आरती करताना तुम्हाला दिसत असतील.
प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धती असतात आणि आमच्याकडे आम्ही कशी देवीची ओटी भरतो तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि आय होप तुम्हाला हे सगळं आवडत असेल. देवीची ओटी असेल, आरती असेल, नवरदेवाचे पूजेचे विधी असतील, हे सगळंच मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि हे सगळं इथे व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पाडून मंदिरामध्ये सगळ्या चालीरीती पद्धती सगळ्या अगदी व्यवस्थित आम्ही पार पडल्या आणि मग त्यानंतर आम्ही घरी गेलो. पण घरी जायच्या आधी बस्तीच्या दारामध्ये छानसं फोटोशूट झालं. त्याचबरोबर बस्तीमध्ये सुद्धा एक ग्रुप फोटो घेण्यात आला आणि आरती तर तुम्ही पाहतच असाल. अजूनही आरती चालूच आहे इथे. पंडित मामांचा सर्वांनीच आशीर्वाद घेतला. सर्व पूजाविधी निर्विघ्नपणे पार पाडण्याचं समाधान आम्ही घेतलं आणि मग आम्ही घराकडे जाण्यासाठी निघालो. पण त्याआधीचा हा ग्रुप फोटो तुम्ही पाहून घ्या. हा ग्रुप फोटो काढला आणि मग घरी गेलो. घरी गेल्यानंतर जो विधी असतो तो असतो मुहूर्तमेढ. ज्यांच्या हस्ते हळद आलेली असते, ज्यांच्या हस्ते हा मुहूर्तमेढ करायचा असतो, ते दोघे जण इथं उपस्थित आहेत. ते म्हणजे सुशांतचा मित्र आणि त्यांची मिसेस. पंडित मामा सुद्धा घरी आलेले आहेत आणि जसं पंडित मामा सांगतायत अगदी त्याच पद्धतीने मुहूर्तमेढचा कार्यक्रम इथे होतोय. आधी कळस मांडलेला आहे. त्या कळसाची छान अशी पूजा केली आहे. त्या कळसासमोर 5 जे आहेत ती खाऊची पानं, त्यावरती बिजाणे, केळी, हळकुंड, लवंग ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत आणि ही जी मुहूर्तमेढची काठी रोवली आहे त्या काठी रोवल्यानंतर त्याची पूजा केली जाते आणि त्यावरती सुद्धा अक्षता टाकल्या जातात. 5 जणींनी मुहूर्तमेढची जी रोवलेली काठी असते त्याला ओवाळायचं असतं, बिजाणे घालायचे असतात, कळसाला हळदी कुंकू लावायचं असतं आणि मग त्यानंतर ज्या 5 जणींनी हे कार्य केलेलं आहे, हळदी कुंकू वाहिलेलं आहे, त्यांनी या मुहूर्तमेढच्या काठीवरती अक्षता टाकायच्या असतात आणि तोच हा विधी सगळा इथं चालू आहे. 5 वेळा मंगलाष्टका म्हटली जाते आणि मग अक्षता टाकण्याचा कार्यक्रम केला जातो, जो की तुम्ही आता पाहत आहात. हा कार्यक्रम झाल्यानंतर मग नारळ फोडला जातो आणि मग घरामध्ये प्रवेश करायचा असतो. घरामध्ये प्रवेश करताना मामा-मामींनी तोरण घ्यायचं असतं हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर हे आहेत सुशांतचे मामा-मामी आणि ते आता तोरण लावणार आहेत. पण त्याआधी तोरणाला सुद्धा हळदी-कुंकू लावून पायावरती पाणी मांडून ओवाळणी करूनच ह्या दोघांना आतमध्ये घ्यायचं. करवली म्हणजे मी सुरुवातीला यायचं, त्यानंतर मामा-मामींनी तोरण घेऊन यायचं आणि त्यानंतर ज्यांनी मुहूर्तमेढ केलेला आहे त्यांनी डोक्यावरती कळस घेऊन यायचं असतं. आणि मग आता फायनली दाराला तोरण लावलं जातंय आणि लगेच दाराला तोरण लावल्या लावल्या घराचं चित्रच किती बदलतं, किती सुंदर दिसायला लागतं सगळं. हे झाल्यानंतर मग नाव घेण्याचा कार्यक्रम असतो. नाव घ्यायचं आणि मग सगळ्यांनी आतमध्ये यायचं. सर्वांनीच नाव घेतलं आणि त्यानंतर आम्ही सर्वांनीच घरामध्ये प्रवेश केलेला आहे. तोरण लावून झालेलं आहे, मुहूर्तमेढ झालेला आहे आणि आता कार्यक्रम आहे तो जात्यावरचा हळद दळण्याचा. पण त्याआधी मामा-मामींना इथे आहेर केला गेला. तोरण लावल्यानंतर मामा-मामींना आहेर करायचा असतो, तो आहेर केला आणि मग आता इथे जात्यावरचा कार्यक्रम सुरू होतोय. सगळ्याच जणी खूप एक्सायटेड होत्या आणि जे काही आपण मांडणी केलेली त्या सगळ्याचीच इथे जात्याची, त्याचबरोबर उकळ असते, त्या सगळ्याचीच पूजा केली, नारळ फोडला आणि मग जात्यावरती हळद दळण्याचा कार्यक्रम सुरू झाला. हळदीसोबतच गहूसुद्धा दळले जातात आमच्याकडे. तुमच्याकडे आणखी वेगळ्या काय पद्धती असतील त्या कमेंट करून नक्की सांगा. तर इथे आम्ही हळद आणि गहू सगळंच दळलं जाते, दळतोय. आमच्या कॉलनीमध्ये एक काकी आहेत, त्या खूप छान जात्यावरची गाणी म्हणतात आणि त्या गाणी म्हणण्यासाठी सुद्धा आलेल्या. पण जरासं शूटिंग लांबून होत होतं आणि जो व्हिडिओ आलेला लग्नाचा त्यामधूनच कट करून मी हे व्हिडिओज घेतलेत. त्यामुळे तो आवाज मला घेता आला नाही, ओरिजिनल आवाज जो आहे तो. पण खूप छान असा कार्यक्रम हा पार पडत होता आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर माझा गारवा आलेला. माझा गारवा गारवा म्हणजे काय हे तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. तर इथे सगळं जेवण आलेलं आणि माझ्या गारव्याची इथं सगळ्यांनी हळदी-कुंकू वाहून पूजा केली आणि त्यानंतर मग आम्ही जे काही गिफ्ट आणलेलं ते आम्ही सुशांतला, काका-काकींना दिलं. त्याचासुद्धा मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे, आम्ही काय गिफ्ट घेतलं याचा. तो जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर नक्की पहा. हा कार्यक्रम उरकल्यानंतर सुवासिनींना जेवण वाढायचं असतं. इथे 11 जणींना आम्ही सुवासिनींना बसवलं होतं आणि काका-काकी सगळ्यांनाच हळदी-कुंकू लावून सगळ्यांची पूजा करून, पाय धुवून त्यांना नमस्कार केला, त्यांचे आशीर्वाद घेतले. काही चुकलं असेल तर माफ करा म्हणून सांगितलं आणि त्यानंतर जेवण वाढलं आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता ही सुवासिनींच्या जेवणाने झालेली आहे. मला आजचा हा व्हिडिओ, आमचा हा मुहूर्तमेढचा कार्यक्रम कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. लवकरच आपण लग्नाच्या आणखी एका व्हिडिओसोबत भेटणार आहोत.
तोपर्यंत काळजी घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका.